पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। सुजलॉन कंपनीत कॉपर केबल चोरीचा पर्दाफाश। कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांसह 5 जण निजामपूर पोलिसांच्या जाळ्यात। साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सुजलॉन कंपनीच्या टॉवर परिसरातून कॉपर केबल चोरीस गेल्याच्या प्रकरणाचा निजामपूर पोलिसांनी पर्दाफाश करत कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांसह 5 जणांना अटक केली आहे। या आरोपींकडून सुमारे 5,47,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सर्व आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार सुजलॉन कंपनीच्या टॉवर परिसरातून काही दिवसांपूर्वी कॉपर केबल चोरीची घटना घडली होती। या चोरीत मोठ्या प्रमाणात केबल कापून नेण्यात आल्यामुळे कंपनीला मोठा आर्थिक नुकसान झालं होतं। घटनेनंतर निजामपूर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला। तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला। तपासाच्या धागेदोऱ्यावरून 5 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कॉपर केबल चोरीची कबुली दिली। विशेष म्हणजे या चोरीत सुजलॉन कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचंही उघड झालं आहे। पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेली कॉपर केबल व इतर साहित्य असं एकूण 5,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास निजामपूर पोलीस स्टेशन करत असून आणखी काही आरोपी किंवा साथीदारांचा सहभाग आहे का याबाबत ही चौकशी सुरू आहे। या कारवाईमुळे परिसरातील औद्योगिक क्षेत्रात चोरी करणाऱ्या टोळ्यांवर मोठा आळा बसणार असल्याचं सांगितलं जात आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।